गाडी बारके पण लय कामाचे आणि मी वैरण आणा आलोय पण आज दुसऱ्याच्या रानात, कारण वाडा आणायला आलोय त्यामुळे. तर मी निवांत तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मी त्यांना सकाळी सांगून गेलो तुम्हाला जरा वाड ठेवा म्हणून. वाड सगळं तोडून झालं तर त्यांनी सांगितलेलं मोजून घे म्हणून, आणि जेवढं मला वाड पाहिजे होतं तेवढं अजून झालं नव्हतं. म्हणलं आता ऊस जरा खाऊया, मग भराभरा सोलून घेतला आणि पहिलाच ऊस घेतला आणि तो पण बाद लागला. असं देऊ म्हटलं आता पहिला डाव भोताचा. आणि तुम्हाला सांगतो मी आयुष्यात कुठली बी पहिल्यांदा गोष्ट केली की ती अंगलटच येते. मग आता वाड पण झालतं, मग इकडचं बी लागलंच मोजून घेतलं. आणि वाड्याची पिंडी 1 रुपयाला 1 असत्या आणि वाड्याच्या एका पिंडीत 5 घर असते आणि ही माप प्रत्येक ठिकाणाचं वेगळं असते. मग आता कुठवर एक एक न्यायचं म्हणून सगळंच एका डावात घेतलं 30 रुपयाचं वाड. आणि सन्या माझ्या संगड वाड बाहेर काढायला आलता आणि वाड बाहेर काढायला आता एक चप्पल वगळीतच ठेवून आलाय, म्हणजे चप्पल गवतात अडगलं होतं आणताना. मग या राहिलेल्या 10-12 पेंड्या तेवढ्या घेऊन आलो बाहेर आणि हळूहळू ऊन पण वाढायला चालू झालतं. पुन्हा गाडीपाशी सगळी वैरण काढून झालती आणि मी म्हणल्या सगळं वाड एका डावात न्यायचं घरला गाडीवरनं. आणि अख्खन 100 रुपयाचं वाड एका डावात घातलं सगळ्या गाडीवर. गाडीची साईज बारकी पण गाडी कामालाही करते. अनेकदा या गाडीवर मी सिमेंटची 4 पोती घालून आणली होती. गाडीचं काम म्हणजे मूर्ती लहान आणि कीर्ती महान. आणि गाडीवर वैरण एवढे जास्त घातले की पाक हँडल पर्यंत आलती. आणि सन्याला म्हणलं आता बस तू बेंड्यावर, कारण तुला आणि न्यायला कुठं माग येऊ. गाडीची फक्त साईजच बारकी दिसत्या पण गाडी लय कामाची. फक्त वज्ज लय घातले की हँडल करायला यायला पाहिजे, कारण लडबड त्याला वज्ज घातल्यावर. पुन्हा वाढतीन सगळं काढलं गाडीवरनं. आता इथनं आवरून जाणार आहे गावाला. तर भेटूया मग आता उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये.